मस्त असा पाकातला रसरशीत साखर आंबा कोणाकोणाला आवडतो बरं. किस न करता याच्या छोट्या छोट्या स्लाइस करून आपण हा साखर आंबा बनवणार आहोत. जबरदस्त लागतो. आता कैरीचा सीझन चालू आहे. कैरी वर्षभर मिळत नाही, तेव्हा कैरीपासून असे वेगवेगळे पदार्थ बनवून ठेवून हे वर्षभर तुम्ही खाऊ शकता. रोज जेवणासोबत हा साखर आंबा तुम्ही तोंडी लावायला घेऊ शकता. अप्रतिम लागतो. मला तर तोंडी लावायला नाही, पण नुसताच खायला हा खूप आवडतो, कारण हा खरंच खूपच जबरदस्त लागतो. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, खूप आवडेल तुम्हाला. तर लगेच हा साखर आंबा कसा बनवायचा हे आपण पाहूया. साखर आंबा बनवण्यासाठी मी 3 कैऱ्या घेतलेल्या आहे. शक्यतो अशा कलमी कैऱ्या घ्यायच्या. या गोड असतात, त्यामुळे यात जास्त साखर घालायची गरज पडत नाही. या कैऱ्यात आपल्याला स्वच्छ धुवून व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्या आहे. याला पाणी राहता कामा नये, कारण पाणी जर राहिलं तर मग साखर आंबा लवकर खराब होतो. त्यामुळे व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्या आहे. सर्व कैऱ्या मी धुवून स्वच्छ पुसून घेते अशा प्रकारे. ह्या कलमी कैऱ्या माझ्याकडे 2च होत्या आणि एक मी आता हे आंबट कैरी घेतलेले आहे. त्या कैऱ्या व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घेतल्या की आता आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे. पण जर तुम्हाला सालीसकट साखर आंबा बनवायला आवडत असेल आणि खायला आवडत असेल तर तुम्ही साल देखील ठेवू शकता. साल काढल्यावर खूप छान एकसारखा रंग येतो, त्यामुळे मी याची वरची साल ही काढून घेते. ह्या कैरीची साल थोडीशी पातळ असते, त्यामुळे पिलरच्या मदतीने साल काढायला सोपं जातं. पण काही कैऱ्यांचं आवरण खूप जाड असतं, त्यामुळे ते पिलरने काढायला थोडंसं हार्ड जातं. त्यामुळे ते आपल्याला जपून करायचं आहे, नाहीतर पिलर हाताला लागू शकतं. 3ही कैऱ्याची साल काढून घेतली मी. आता आपल्याला या पिलरच्या मदतीनेच याच्या पातळ अशा स्लाइस करून घ्यायच्या आहे. तुम्ही ह्या किसणीने देखील किसून घेऊ शकता किंवा पिलरने अशा याच्या स्लाइस करून घेऊ शकता, किंवा या कैऱ्या थोडीशी जाड किसणी असेल तर त्याने किसून देखील घेऊ शकता. किस तयार करून घेऊ शकता याचा. तुम्हाला आता ज्या प्रमाणात आवडते तसं तुम्ही याला किसून किंवा अशा स्लाइस करून घेऊ शकता. स्लाइस किती सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकाल. तुम्ही कधी कैरीच्या अशा स्लाइस करून त्यात साखर टाकून त्या न शिजवता वगैरे कधी खाल्ल्या आहेत का? नसेल खाल्ल्या तर एकदा ट्राय करून पहा. खूप जबरदस्त लागतात. फक्त त्याचं पाणी होऊ द्यायचं नाही आहे, पाणी व्हायच्या आत खायच्या. खूप छान लागतात. आता एका कैरीचे मी पूर्ण स्लाइस करून घेतलेले आहे, हे काढून घेते. आता आपण हे सिंपल स्लाइस करून घेतले, पण तुम्हाला जर डिझाईनचे स्लाइस करायचे असेल तर तुम्ही अशा या लाईनवाल्या पिलरने देखील याचे स्लाइस करून घेऊ शकता. अशा प्रकारे या पिलरने स्लाइस करायला खूप सोपं जातं, पण स्लाइस थोड्याशा जाड होत आहे, त्यामुळे शिजायलाही थोडासा वेळ लागतो. पण खूप छान सुरेख दिसत आहे स्लाइस, तुम्ही पाहू शकाल. आता ह्या स्लाइस मी काढून घेते आणि राहिलेल्या कैरीच्या देखील अशाच प्रकारे स्लाइस करून घेते. आता पूर्ण एक पातेलं भरून आपल्याला कैरीच्या स्लाइस तयार झालेल्या आहे. ह्या मी आता मोठ्या भांड्यात काढून घेते. ह्या स्लाइस मी आता कढईत ओतून घेतलेल्या आहे. आता याच्या अर्धी आपल्याला साखर घालायची आहे. मी घेतलेल्या कैऱ्यांपैकी एक कैरी खूप आंबट होती, त्यामुळे मी थोडीशी वरती साखर घेतली आहे. पण तुम्ही जर कलमी कैऱ्या घेतल्या असेल आणि त्याच्या स्लाइस करून घेतल्या असेल आणि स्लाइस एक पातेलं असेल तर अर्ध पातेलं साखर पुरेशी आहे. साखर यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या साखरेत घोळलेल्या स्लाइस खूप जबरदस्त लागतात खायला. मस्त आंबट गोड. आता सर्व साखर व्यवस्थित मिक्स करून झाली की हे 10 मिनिट आपल्याला रेस्टसाठी ठेवायचं आहे. साखरेचं असं पाणी व्हायला सुरुवात झाली की ही कढई आता आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे आणि हे आता छान शिजवून घ्यायचं आहे. आपली बऱ्यापैकी साखर विरघळत आलती आणि राहिलेली साखर आता पूर्णपणे विरघळलेली आहे. आता हे साखरेच्या पाण्यात आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. आता आपल्या साखर आंब्याला छान कलर येण्यासाठी यात मी थोडंसं केसर घालते. तुमच्याकडे केसर नसेल तर तुम्ही कलर देखील घालू शकता, पिवळा कलर, किंवा हळद देखील घालू शकता थोडीशी. 20 ते 25 केसरचे धागे घातले मी यात. हे व्यवस्थित मिक्स करून घेते. थोडीशी हळद देखील घालते, अगदी चिमूटभर अशी. व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हे आता छान शिजवून घेते. तसंच हे शिजवून घेताना आता आपल्याला एकदम ड्राय होईपर्यंत शिजवून घ्यायचं नाही आहे. साखर आंब्यात थोडासा रस राहिला तर साखर आंबा छान मुरतो आणि खायला खूप छान चवदार लागतो. आणि त्यातला तो रस किंवा पाक कितपत घट्ट ठेवायचा हे पुढे मी तुम्हाला सांगेलच. त्या अगोदरात फ्लेवरसाठी आपल्याला थोडीशी इलायची पावडर घालायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आता अजून 4-5 मिनिट आपण याला शिजवून घेऊयात. साखर आंबा शिजलाय की नाही हे कसा ओळखायचा, तर साखर आंबा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे, तो थंड करून घ्यायचा आहे. तसेच आता आपल्याला पाकही चेक करायचा आहे. पाक 2 बोटाच्या मध्ये घेऊन चेक करायचा आहे.
अशी एक तार तयार होते, म्हणजे पाक एकदम परफेक्ट झालेला आहे. यातली कैरी देखील हाताने अशी तोडून पाहायची आहे. अगदी सहज तुटते, म्हणजे कैरी ही व्यवस्थित शिजलेली आहे. या 2 गोष्टी जर जमल्या तर आता साखर आंबा अजिबात खराब होत नाही. आता लगेच गॅस बंद केलेला आहे मी. हा साखर आंबा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काचेच्या बरणीत भरून ठेवायचा आहे. हा वर्षभर खराब होत नाही. थंड झाल्याच्या नंतर याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकाल, किती सुरेख आलेलं आहे आणि मगाशीपेक्षा थोडासा पाक घट्ट झालेला आहे. आता छान रसरशीत आपला साखर आंबा तयार आहे. किती सुरेख दिसते तुम्ही पाहू शकाल आणि चवीलाही खूप छान जबरदस्त होतो. तर रेसिपी नक्की करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.